पर्वत रांगेत असणाऱ्या केज तालुक्यातील जीवाची वाडी या गावाला इसवी सन 2022-23 मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजनेकरता शासनाने 3,24,41,40,000 रुपयाची गावाला पिण्याच्या पाण्यासाठी योजना मंजूर केली आणि इस्टिमेट आणि अंदाजपत्रकानुसार हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्यामुळे या गावचे सुपुत्र माझ्या गावाला गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे याकरता भागवत ज्ञानोबा चौरे यांनी 18/2/2025 ला या जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाला पाणी पुरवठ्याचे काम सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले, परंतु केंद्राचे कात्रे पांघरून बसलेल्या शासनाला याचे काहीच देणे गेले नसल्यामुळे या गावच्या माध्यमातून आणि गावकरी हनुमान मंदिर जीवाचीवाडी येथे आंदोलन उपोषणाला बसलेले असल्यामुळे आमच्या गावाला पाण्याची योजना आली पाहिजे आणि इस्टिमेट आणि अंदाजपत्रकानुसार निकृष्ट असलेले काम झालेले असल्यामुळे याचे उच्चस्तरीय गठीत समिती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे। तर उपोषण करते भागवत चौरे आपण यांना विचारून आपण तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन यांना निवेदन दिले, परंतु आपल्या निवेदनाला कॉमर्सरी शासनाने नकार दिलेला असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता या आमरण उपोषणाला 20 तारखेपासून बसलेला असल्यामुळे गावकऱ्यांचा देखील आपल्याला मोठा पाठिंबा मिळत असल्यामुळे आपण पुढचे नियोजन आणि पाणी पुरवठ्याच्या निकृष्ट योजनेबद्दल आपण काय सांगू इच्छिता? कालपासून उपोषणाला बसलेलो आहे मी, अजूनही प्रशासनाने दखल घेतलेली नाही। खरंच कुठंतरी वाईट वाटतं की गावाला पाणी नाही आणि नागरिक म्हणून मी या योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराबद्दल मी बसलेलो आहे, पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि माझं गाव आणि गावातील लोक यांनी जर पाणी नाही भेटलं तर मी उपोषण कधीच सोडणार नाही। प्रशासन आल्यानंतर पुढची भूमिका मी सांगेन। अतिशय दुर्गम भागात डोंगराच्या कुशीत असणाऱ्या जीवाची वाडी हे गाव असल्यामुळे या गावाला पाणी पुरवठ्याची मंजुरी योजना जोपर्यंत अस्तित्वात निकृष्ट असलेले काम योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत मी आमरण सोडणार नाही। तरी मी माझ्या गावच्या माध्यमातून जीवाच्या येथील 72 जनतेच्या माध्यमातून आमरण उपोष करीत असल्याने जे गुत्तेदार आहे त्यांच्यावर जिल्हा प्रशासन तालुका प्रशासन यांनी योग्य कारवाई करून आमच्या गावाला अशी मागणी होत आहे। तरी हे 72 जनता मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या हक्काचे आणि आमच्या माय बहिणीच्या हंडा डोक्यावरचा खाली करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येथील गावकरी जमा झालेले असल्याने या गावचे गावकऱ्यांना आपण विचारू आपण हे भागवत चौरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्यामुळे आपण काय म्हणता? या गावामध्ये याच्या अगोदर पण ह्या जलजीवनच्या एकदम हलक्या प्रतीच्या कामाबद्दल बऱ्याच वेळा आवाज उठवला होता। या मंदिरावर या सर्व जनतेला माहिती आहे, स्वतः प्रीतम ताई समोर आमदारासमोर तो प्रश्न मांडला होता। ताई म्हणल्या होत्या 15 दिवसात तुमचं काम सुरू करून देऊ, पण जे गुत्तेदार आहे ते स्वतः ताईचे चमचे असल्यामुळं ते काही काम चांगलं करत नाही, ताई पण लक्ष देत नाहीत। या जीवाच्या वाडीची जनता गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारापासून त्यांच्या मृत्यूनंतर ताईच्या पाठीमागे हमेशा उभा राहिलेला, पुढे पण उभा राहणार आहे, पण ताई साहेबांनी सुद्धा या योजनेच्या माध्यमातून जीवाच्या वाडीकडे दुर्लक्ष केलेलं याचं पण मोठं दुःख वाटतं। या भागाचे आमदार नमिताताई मुंदडा यांना या भागाचे काही घेणे नसल्यामुळे या राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी लक्ष घालून जीवाच्या वाडी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा व जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही अशी बलकेली उपोषण करते भागवत चौरे आणि येथील मानव जनता जीवाच्या वाडीतील गावकरी काही दिवसाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबूराव तिरके लाई दिवे